हॅलो, कसे आहेत सर्वजण? फौजी तर गेले होते. आमचा मकर वगैरे घालून झाला होता. आता बारी होती लक्ष्मणांना सजवण्याची. छकुलीनी आणि भागूनी लक्ष्मणांना सजवण्याची तयारी सुरू केली. पण त्यांनी साडी काही नेसवणी झाली नाही. त्यामुळे ही कामगिरी घेतली मी माझ्या हातात आणि मी लक्ष्मीला ही अशी प्रकारची साडी नेसवली. तर कशी वाटते? शोभून दिसत आहेत ना लक्ष्मी? एकदम मस्त. त्याच्यानंतर लक्ष्मींना साडी वगैरे घातल्यानंतर हात वगैरे सर्व बसून घेतले आणि त्यांचे जे गळ्यातले दागदागिने आहेत ते पण घातले. छकुलीला अजून तर साडी घालायला येत नव्हती. मग छकुलीने मला सांगितले की मामी ह्यांना पण तुम्हीच घाला. त्यानंतर मी लक्ष्म्यांना सर्व दागदागिने वगैरे घातले आणि लक्ष्म्यांना व्यवस्थित रेडी करायला सुरुवात केली. रेडी झाल्यानंतर भागूनी तर रांगोळी काढायला घेतली. तर ती खूप सुंदर अशी रांगोळी काढत होती. त्या आमची लक्ष्मी जे आहे ते एकदम रेडी होत्या. सर्व काही आम्ही मांडून घेतलं होतं. तर हा आहे आमच्या घरातल्या फायनल लक्ष्म्यांचा लुक. तर कशा वाटत आहेत लक्ष्म्या? छान दिसत आहेत ना? आम्ही सर्वांनी मिळून घरातल्यांनी लक्ष्म्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि आता फक्त आम्हाला इथं कमी होती फौजींची आठवण तर राहिली होती. पण काय करणार, त्यांना जाणं गरजेचं होतं. त्यानंतर घरी लक्ष्म्या सर्वांच्याच असतात गावामध्ये. त्यामुळे मी आई आम्ही गेलो गावातल्या लक्ष्म्या बघण्यासाठी. तर मी फर्स्ट टाईमच गावामध्ये सर्वांच्या लक्ष्म्या बघायला आईसोबत गेले होते आणि खूप जणांच्या घरी गेलो. सर्वांच्या घरी लक्ष्म्या वगैरे बघितल्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्म्या आम्हाला तिथं पाहायला भेटल्या. सर्वांच्या घरी लक्ष्मी बघायला गेल्यावरती हळदी कुंकाचा जो कार्यक्रम असतो, म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावलं जातं, ते सर्व केलं. त्यानंतर माझी आत्या पण आली होती. माझ्या आत्याच्या पण घरी लक्ष्म्या असतात आणि मी फर्स्ट टाईमच माझ्या आत्याच्या घरी लक्ष्म्या बघायला गेल्या होत्या. तर हे आहे माझ्या आत्याच्या घरच्या लक्ष्म्या आणि ही आहे माझी आत्या. त्यानंतर आपल्याही घरी खूप सारे लेडीज जे गावातल्या आहेत ते लक्ष्म्या बघण्यासाठी आल्या होत्या. लक्ष्म्या बघून झाल्यावर त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, साखर वगैरे दिली आणि आजच जे आहे ते गावातले 7 दिवसाचं गणपतीचं विसर्जन होणार होतं आणि आपले घरचे बाप्पा यांचं विसर्जन होणार होतं. त्यामुळे घरच्या बाप्पांची आरती वगैरे करून घेतली आणि जे कॉलनीमध्ये गणपती बाप्पा बसले त्यांची आरती वगैरे आम्ही केली आणि आज त्यांचं विसर्जन केलं. तर ह्या सर्व आहेत आपल्या कॉलनीमधल्याच काकू वगैरे, यांच्या फोटो वगैरे काढले. तर आज आमचा असा दिवस